मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। एका परप्रांतीय कार्यालय मालकाकडून कार्यालयामध्ये मराठी भाषेची गळचेपी करण्यात आली आहे। परप्रांतीय व्यक्तीच्या कार्यालयामध्ये 2 मराठी मुली कामावरती असताना आपापसात मराठी बोलत असल्यामुळे मालकाकडून मराठी बोलण्यास बंदी घालण्यात आली। मराठी मुलींना कार्यालयामध्ये मराठी बोलू नका असं परप्रांतीय मालकाकडून आदेश देण्यात आले। तर मराठी मुलींनी या संदर्भामध्ये मनसेकडे तक्रार केलेली आहे। मनसे वर्सोवा विभाग अध्यक्ष प्रशांत राणे आणि मनसे कामगार सरचिटणीस केतन नाईक त्या कार्यालयामध्ये घुसून मराठीची गळचेपी करणाऱ्या परप्रांतीय मालकाला त्यांनी जाब विचारलेला आहे। मनसे आक्रमक झाल्यामुळे परप्रांतीय मालकाकडून मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना माफीनामाच्या पत्र लिहून माफीही मागितलेली आहे। आणि यानंतर मनसेकडून त्याला यापुढे जर पुन्हा अशी घटना घडली तर मनसे स्टाईलमध्ये उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय। मुंबई आपली मराठी उद्या तुमच्यावर पण अत्याचार आता घाबरायचं नाही काही गोष्टींवर। हे तुझ्या उठाबशा आहे ना बंद कर, नाही तर तुला गावभर उठाबशा घालायची नाही। मला सांगतो मी तुम्ही आता कोण बोलतोय शाळेत पण मराठी भाषिकांविषयी द्वेष असणाऱ्या लोकांनी म्हणजे त्यांच्या एम्प्लॉयरनी त्यांना मराठी भाषा का बोलू नये तर अडवणूक करण्यात आली आणि त्यासाठी त्यांना कामावरनं पण कमी करण्यात आलं। त्यासाठी त्यांनी तक्रार कामगार सेनेकडे गेली आणि त्यांच्यामार्फत आमच्याकडे हा विषय आला। आम्ही त्वरित सगळे विभागाचे आमचे पदाधिकारी कामगार सेनेचे आमच्या रडार गेली ते सर्व आम्ही इकडे आलो। प्रशासनाला जाब विचारला आणि त्यांनी तात्काळ माफी मागितली। तुम्ही आता कोण बोलतोय शाळेत पण माझी विनंती आहे की मराठी कामाच्या ठिकाणी बोलल्याने कोणाचं नुकसान होत नाही। हा महाराष्ट्र ही मुंबई आहे, या ठिकाणी मराठी बोलली जाणारच आणि त्याने तुमच्या कामाला कुठलंही नुकसान होत नाही। अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी मराठी बोलून त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वाढवले। त्यामुळे हा जो द्वेष तुम्ही बाळगताय त्यातून बाहेर पडा, उलट तुम्ही स्वतः मराठी शिका। आम्ही इतकं चांगलं महाराष्ट्र तुम्हाला कामाचं एन्व्हायरमेंट या ठिकाणी देतोय, तुम्ही मराठी शिका ही माझी या निमित्ताने तुम्हाला देखील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।